फ्रेंडशिप आहे का जॉब बिझनेस काय करते? मी माझं ब्युटी पार्लर आहे फेसवॉलमध्ये. ब्युटी पार्लरचं नाव नेहा केली माझ्या सासरच्या नावाने आहे. अच्छा अच्छा. किती कमवतोस महिन्याला? सॉरी मित्रांनो, जोक सपाट. आणि रोहिणीच्याकडे बघून असं वाटतं खाते पिते घर की एकदम. वाल्यांसाठी पोपटी आहे आणि व्हेजवाल्यांसाठी बघा काय पापड. अरे मग त्याच्यावरती मसाला टोमॅटो काहीतरी. नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी, कारण की आमची 10वीची बॅच जी ऑलमोस्ट 2004 साली 2003-2004 सालची बॅच आमची सर्व मुलं आणि मुली जे पण अवेलेबल होते, ज्यांना टाईम होता. आज आहे संडे. सो आम्ही प्लॅन केला आहे गेट टुगेदरचा आज, आणि आज तिकडेच चाललो आहे. एक आम्ही फार्म हाऊस बुक केलं आहे, कारण की खूप धमाल मस्ती असणार आहे तिकडे. सो खूप एक्साइट आहे, आणि काही चेहरे ओळखीचे आहेत, काही चेहरे 20 वर्षानंतर बघायला भेटणार आहेत. सो खूप एक्साइटमेंट आहे. सो तुम्ही देखील व्हिडिओ सोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा कशा प्रकारे आम्ही धमाल मजा मस्ती करतोय. तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये बघालच. आणि कसं आहे मित्रांनो, धावपळीच्या जीवनामध्ये जो तो ज्याच्या ज्याच्या लाईफमध्ये बिझी आहे, पण स्टील बरेच दिवस आम्ही ट्राय करत होतो, पण प्लॅन होत नव्हता. आणि आज फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल होत आहे. सो फायनली मित्रांनो, रस्ता बघा किती भारी आहे फार्म हाऊसला जायला. आणि थोड्याच वेळात आपण तिकडे आता पोहोचणार आहोत, जिथे आपण तो स्पॉट बुक केला आहे. आणि मस्त जंगलातून असा रस्ता आहे. ही सर्व गावातून आहे, गावाच्या पाठीमागून रस्ता जातो. सो चला जाऊया. आणि सुरुवातीला आम्ही 4-5 जण लवकर जाणार आहोत. सो मित्रांनो, फायनली आपण या फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहोत, आणि सगळेजण आता येतीलच. काही लोक आलेले आहेत जेवण बनवण्यासाठी, आधीच आलेले आहेत. सो आपण देखील जाऊया, बघूया कोण कोण आले. मित्रांनो, माझ्या फ्रेंड सगळे आलेले आहेत, आणि अजून देखील फ्रेंड्स येणार आहेत. आणि मेन अशफाक जो नाशिकवरून निघाला तोही आता पोहोचेल. सो चला जाऊया, बघा कोण कोण भेटतं आपल्याला. इंट्रोडक्शन द्यायला लागेल व्हिडिओमध्ये. काय नाही शिकवा, बोला, डायरेक्ट बोलायचं असतं तो व्हिडिओमध्ये जास्त भारी वाटतं. हाय बोल काहीतरी, काही न बोलायचं, जाऊ दे. नंतर इंट्रोडक्शन घेऊ, आधी करा काम तुम्ही. हाय समीर शेठ, जस्ट आता पोहोचलो आम्ही पण. सज्जन शेठ, लवकरच आलं तुम्ही. सो फायनली मित्रांनो, इथे मी पोचलेलो आहे, आणि तिकडे सगळे मित्र आलेले आहेत. काही मैत्रिणी जेवणाची सोय चालू आहे, आणि तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलमध्ये. आम्ही तर पोहणार नाही आहोत, पण इकडे फोटो सेशन करायला मजा येईल. सो आता चला जाऊया जिकडे मित्र आहेत आपले. सो बघूया, थोडक्यात सगळ्यांना भेटूया, आपण मजा मस्ती करूया. चला. एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे हा फार्म हाऊस, आणि खूप भारी वाटतं आहे. इकडे तू तोड मच्छी. तो मित्रांनो, आमची एक फ्रेंड सपना जी मच्छी साफ करत आहे, आणि तिने घेतलेले कोलंबी साफ करायला, आणि ती आज मच्छीवाली बनलेली आहे. मग कसं वाटतं सगळ्यांना भेटून? तुला कसं वाटतं सगळ्यांना भेटून? मस्त वाटतं ना? किती वर्षातून भेटलो आपण? बऱ्याच वर्षातून ना, 20 वर्षातून. सो बघा मित्रांनो, छान अशी कोलंबी आम्ही घेतलेली आहे. ती तुम्हाला पापलेट पण दाखवू. पापलेट पण आणले. पापलेट आम्ही नव्हते घेतले. अरे वा, किती मोठे पापलेट आणले, छान छान. हाय गाईज, तुझं नाव काय? सई. सई. आता आम्ही पोपटी बनवण्याचा प्रोग्राम करणार आहोत. तर बघा, आमचा निकेश आणि अजय, त्याच्यासाठी लागणारं सामान. गोचंडाचा पाला ना, काय बोलतो आपण. सो चला.
आणि सगळे मित्र आता आलेले आहेत गाड्या ऑलमोस्ट. ए सत्या तुझ्या मुलं सगळं लेट होतं. आणि नेहा पण आलेली आहे, पण नेहाचं नाव साईमाला आहे. साईमालाच नाव भारी आहे. हे बघ अंडी आणलेत तिने, सामान आणायला गेलेली. आणि सतीश भाई पण आलेला आहे, तो सकाळी आपल्याला मच्छी घेताना भेटला होता. नमस्कार. आणि इकडे शीतलबाई पण आलेला आहे. आहे नंतर आपला सागरबाई लवकर आला आता. बघा सतीश वगैरे काम करताना. आणि सगळे एकमेकांना भेटत आहेत. मटणाच्या पिशव्या आलेल्या आहेत कोयता घेऊन. इली काय बोलतात त्याला, काती. आणि पोपटी बनवण्यासाठी मटके. मित्रांनो खूप भारी वाटते. आणि अजून आपल्या फ्रेंड्स येणार आहेत. चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये अजून काय काय. मित्रांनो पोपटी प्रिपेअर होत आहे आता. त्याच्यासाठी लागणार सगळं सामान आम्ही आणलेलं आहे. वालाच्या शिंगा, त्याच्यामुळे टेस्ट येते. पाला नको तर टाका. पाला पहिले टाकले ज्ञान बाजूला ना हा टाक. जो पाला आहे याच्यामुळे एकदम टेस्ट येते पोपटीला. आता चिकनचा बघा, चेहरा बी नवलं का पोरी आले कोण. आणि बघू शकता मित्रांनो अजून पब्लिक येत आहे. ही कांता आहे आणि ही तू कांता आहेस ना. आणि तू हा हा चला चला. एवढं चिकन पोटिंग कसं जाईल मॅग्नेट करून दोन बघ ना. जवळ लागतो. हे बघा चुकला बिकला माफ करा. जास्त फक्त स्पायसी नको पण. ते चिकन जास्त नाही होणार ना याच्यात. मग तिथलं रोस्टसाठी पण ठेवलं दोन एकदम होईल ना. त्यांचा हात ना आपला हात आलं. बंद केला बघू शकता सगळी तयारी एकदम मस्त अशी तयारी चालू आहे. बुटा बिटा घालून सगळं क्रिकेटला आलंय सगळं. चला आता चुला आपला तयार झालेला आहे. याच्यावर काय मटण बनवायचं तुमचं पण मॅरिनेट केलेलं आहे चिकन. आणि आपला निकेश मडक्यामध्ये चिकन भरताना फुल एक्सपिरियन्स आहे ना तुला. पोपटीचं सेपरेट आणलेलं ना चिकन. एकूण 5 किलो चिकन आणले. चालेल वजन केलं नाही. पण पीस तवरच आहेत ना सगळ्याच्यात. ठीक आहे आणि आता अजय आपला अंडी टाकत आहे मडक्यामध्ये. मस्त टेस्टी होईल अशी वाटते. पोपटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगू टेस्ट कशी झाली. आणि माझी देखील या वर्षातली पहिली पोपटी असणार आहे. हा उलट टाकल डायरेक्ट. पण आता याला बांधायला लागेल ना जरा काहीतरी. चालेल आला मासुंडा जेवण आला. आपल्याला बोलतो ना का याला योज लागा मॅची बिची नाही लावतो. वास पण भारी. माती लावू वरती करायला. सो मित्रांनो चला बघूया लेडीज काय काय करत आहे. इंट्रोडक्शन घेतो तुमचा. काय चालू आहे तुमचा. व्हेज वाल्यांसाठी कुठली भाजी घेतली बनवायला. मशरूम आणि पनीरचा काय बनवणार. अरे आयटम सांगा पनीरचा आणि काय. पण तुमच्यापैकी व्हेज कोण खाणार आहे इथे. अच्छा एकच. अजून कोण. 2 अजून. आणि बघा व्हेजवाल्यांचा मेनू मस्त मॅरिनेट केलेला आहे. मशरूम आणि मिक्स आहे का. पनीर आहे आणि हा चणा मसाला तो आमच्यासाठीच आहे. आणि ए चल तू इंट्रोडक्शन दे. तुझ्यापासून स्टार्ट करू. मी नेहा केनी. मायचं नाव साईमाला. तू आहेस कुठली.
पहिली धरण्याची होती ना. हा मग तुला कुठे दिले? अच्छा नेक्स्ट ज्योत्स्ना तुझी भाजी कर बोल पटकन. मी काय मुरबीला दिले मला. इंट्रोडक्शन हा. इनमपुरीचे आहे, मुरबीला दिले मला. नेक्स्ट मी रंजनचे आहे, मला कुंडेवाला दिले. अरे नाव तर सांग. माझा रंजनचं नाव कांता, कुंडेवाचं नाव कीर्ती. चेंज झालं नाव. अच्छा. आणि नंदा. हा नंदा तू कुठली आहेस? अच्छा नंदा गोंदी. तुझा? मी प्रेमा किरवण्याची. हा इकडे नाव चेंज झालंय. प्रेमा करू. अच्छा जमिनी आंबेकर आकुर्लीची. अच्छा माहेरचं नाव सगळं हिंदी झालं. अच्छा हा हा. अच्छा नेक्स्ट. हा अच्छा अच्छा घेऊन जाणार आता का? हा सिद्धी करवण्याची. मला भेटण्याला दिली. आपण भेटतो. पण ही माझ्यासाठी नवीन आहे. ही नवीन आहे. प्रेमा माहिती आहे पण आम्ही बोलत नाही जास्त. ठीक आहे चला मग आम्ही आता बाहेर आहोत. आपण बाहेर नंतर गप्पा मारू. आमची सपना बघा सकाळपासून मच्छीच साफ करत आहे. आता तिचा शेवटचा पापलेट बाकी आहे. मस्त तिने पापलेटची तुकडी केलेली आहे. तोच काम दिले मला. माझा मच्छीचा धंदा आहे. हो का? नक्की का? टोप गरम चालेल. ते सुदेश पाटील पण आलेले आहेत. लवकर आले. दीपेन आला. दीपेश आहे तिकडे पोपटीच्या मागे. ए दीपेया दीपेश. आणि आमचे दीपेश पाटील पण आलेले आहेत बिल्डर. राहुल भाऊजी का दोस्त काय बोलू नक्की. भाऊजी 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 नको वेगळाच वाटतं. फिलिंग वेगळीच. आणि आमचे दीपेश भाऊ माझ्या बायकोचा भाऊ. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. भाऊ पोपटी स्पेशल. त्याच्यावर एक घ्या. दीपे बोलतो लय भारी बोलतो पोपटी तू बनवतो बोलतो. सागर नाही आणलेली त्याला अरे खाली कर फक्त. जरा जार कर. बस झाली ना. त्याच मी करतो बाहेरची मटक्याला काला या पाहिजे. मला वाटलं लावले पहिले काही. ना मग ती वाप ना जाई ना मग एकदम भारी होतं. ओके ना. ओके ओके सेम त्याला पण घे समीर. पाण्याची पण काहीतरी स्टोरी होती आपली. गोचंडाचा आयुर्वेदिक पाला आहे तो. आयुर्वेदिक पाला आहे. तुम्ही बसून ते मगाशीच विषय झाला आमचा. आपली तिघांची स्पेशल होती ती. आठवण असेल दोघांशी बोलणार ती आठवण असेल. त्याचा उपयोग सांगा तुम्ही. इकडे समीर शेठ माती कालवताना अरे भरपूर पाणी येतात. फुल मेहनत करत आहे पोपटीसाठी. पाण्याचं 2 पाणी आपल्याला पोपटी घ्यायची. तुला बोललो ना पेदूनशे काम चालू आहे. काम चालू आहे. काम चालू आहे. सो पेंडा वगैरे रचलेला आहे. मला पोपटी आता पेटूया. सम्या मास्टर आहे ना पोपटी. बनवतो रोज. ग्रास कॅम्प पण पोपट्या बनवतो. आणि मित्रांनो आपली पोपटी पेटलेली आहे. किती टाइम लागेल काल्या? अर्धा तास आपण वेट करू. तो मित्रांनो माझा जिगरी अशफाक बेंचमेट आणि तो स्पेशली नाशिकवरून आलाय. किती वाजता पोहोचला सकाळी? मी 10:30. अच्छा मग घरी गेला आणि मग आला. तो कसं वाटतं सगळ्यांना भेटून? अरे खूप आनंद झाला. 20 वर्षांनंतरचा गेट टुगेदर. आमचा 20 वर्षानंतरचा गेट टुगेदर आहे मित्रांनो. तर चल तो मित्रांनो खूप भारी वाटतंय. आणि अजून काही फ्रेंड्स येणार आहेत. तो सगळ्यांचं इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे स्टार्टिंगपासून. अजून आपण व्हिडिओमध्ये जे पण आपण मेनू बनवणार आहोत. आता पोपटी चालू आहे आपली. सो चला गप्पा गोष्टी करतो आम्ही. अशफाक भाई सगळ्यांना भेटत आहे. छोटा मोठा मोरे कुठे मोरे सम्या. चल अजून एक वाप देऊ आपण. हो मग देतो ना तो बिल्डर. फुल सोयीसाठी बघा. सुट्टी असेल ना चालू. माची आहे की इथं. अजून एकदा वाफ दिली तर अजून टेस्टी होईल. ऑलरेडी 25 मिनिटं झाल्यात आपल्या पोपटीला पेटून. आणि अजून पेटल ना? ठीक आहे चालेल. तुम्ही चला अजून एकदा 5 मिनिटं आपण पेटवणार आहोत पोपटी. मित्रांनो आपली पोपटी वाटर रेडी झालेली आहे. चला चेक करू.
वास उठला असता. खरी गोष्ट आहे, बरी आली. मला माहित नाही. कारण की आमच्या गावात येत समीर गाव मला माहिती आहे, पण तो आपले मोठा आहे. झाले मच्छी वाटतं. मच्छी झाले. जरा टेस्ट करा तू पहिले बनवून घे. ना मी काय मी नव्हतो मग. ही माझी जागा नाही, मग तुमची जागा आहे. दोन्हीकडे वाचतो मी. साई मला जागा आहे. साई मला करता काय क्रेडिट घ्यायला आली क्रेडिट. अरे वा उकली तर भारी आली मटणाला. शिजले गे अरे सकाळी येते मी, सकाळी तुझा डबा मांडून ठेवते. देव गाजर हलवा, सपना सपना. बघू तर. ए कोण खाईल का? गाजर हलवा. ए दर खा. हे जा व्हिडिओ मध्ये घ्या ना. रोहिणीला हे व्हिडिओ So बघा मित्रांनो कोण कोण आलेलं आहे. अरे सोनाली तू कॅम्पस मला दिसलीस पण माझ्याकडे नंबरच नव्हता. परत कॉल कसा करू समजलं. तू ऑटोच्या याच्यात गेली ना बसायला. हा मी खारघरला चालली. अच्छा मग बरं झाला ना विचारला तुला. हाय गाईज. तर मित्रांनो तिचं तर इंट्रोडक्शन झालंय तर ही आता इंट्रोडक्शन देईल. माझं मी. हा तू बोल. हाय मी दीपिका. तू कुठली आणि कुठे दिले ते पण सांग कारण सगळ्यांनी तसं सांगितलंय. हा मी तुमचं मुलगाव. किरवलीची. माझं मुलगाव किरवलीचं आहे आणि मला पेंडला दिलीये. अच्छा फुल सेलिब्रिटी स्टाईल सांगितलं यांचं झालेलं आहे. आणि आता सर्वात फेमस आता रोहिणी सांगेल टायगरची क्वीन. आता लाजू नको अगं, सांग ना. अरे तू कुठली आहेत आणि कुठे दिलेत माहेर आणि. माझा माहेर रायगड हा. आणि मला पेटाली गावात दिली. अरे वा तेच म्हणला. अच्छा अच्छा. आणि मी सोनाली दर्गा कॅम्पातली, मला पेनला दिली. अच्छा अच्छा. आणि फायनली आपले प्रतिभा बुवा. नमस्कार, हा मी प्रतिभा. मी तुर्भ्याची आणि मला अजिवलीला दिली आहे. अच्छा अच्छा. मग एवढा लेट झाला याला. हे पण तू कॉन्टॅक्टलेस झालेस. कॉन्टॅक्ट आहे ना, आता आली ना. अच्छा आता आले रे पण असा ग्रुप मध्ये प्रतिभाची चर्चाच नाही. इंट्रोडक्शन गायिका पण आहे. मी गायिका आहे, माहिती आहे आम्ही ऐकतो ऐकता ना माझे. आता. हा. ठीक आहे मग कसं वाटतं सगळ्यांना. खूप छान वाटतंय. छान वाटतं ना. आपण काही मागे 5 वर्षापूर्वी भेटलो ना. 4 वर्षापूर्वी पण आता काही मेंबर वाढलेत नवीन. भारी वाटतंय. चला मग आता तिकडे स्टार्टर खायला. सो गाईज फायनली आपली पोपटी रेडी झालेली आहे. आणि बघा चिकन तर एकदम भारी दिसत आहे. एक नंबर झाले हो. एक नंबर. घे घे. बरोबर. अजून घे ना मार्क आपला. बस एक बस. एक बस. ओके ओके काम 25. आणि बघा निकेशने आज पोपटीचा फुल एकदम टायमिंग साधून तयार केलं. तो बोलला 15 मिनिटं अजून ठेवूया आणि आता टेस्ट करून बघतो. टेस्ट बघा हे कशी झाले सांगा शिंगावून. कशी वाटतं. एक नंबर. पीस का पीस सांगू ना. पीसच घेतले का तर ते ओके ना. एकदम ओके. ले जा रे पोपटी मध्ये ठेव मध्ये. अरे आता ओके झाले. हो नेले ते पोरे थांबा पोपटी कोणी नव्हते खाल्ले आतापर्यंत. खरा सांगा. तू खाल्ले सगळ्यांनी खाल्ले पोपटी. उपास माल सॉरी. कशी झाले सांगा खाऊन. मस्त आहे ना. काल यांनी 3 वेळा पेंडा टेकला तेव्हा शिजले ते. छान आहे ना. व्हेज नॉनव्हेज वाल्यांसाठी पोपटी आहे आणि व्हेजवाल्यांसाठी बघा काय पापड. अरे मग त्याच्यावरती मसाला टोमॅटो काहीतरी. अच्छा तू काय खाणार आहे.
चालेल, कंटिन्यू करा. आणि रोहिणी, जोशना आणि काय नाव, मोहिनी पापड खात आहेत. पापडासोबत काय तर शेजवान आणू, शेजवान चटणी चांगली लागेल, टेस्टी लागेल. थांबा आणता. मित्रांनो आता सगळे स्टार्टर खाण्यासाठी बसलेले आहेत. आणि स्टार्टरमध्ये तुम्हाला तर माहीत आहे सुरमई होती, पापलेट आणि आपली पोपटीमध्ये आपण टाकलं होतं चिकन, वालाच्या शिंगा आणि अंडी. आणि पोपटी पण एक नंबर झाली, मी टेस्ट केली, भारीच होती. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली की कशा प्रकारे आपण तयार केली ती. फोटो ना आता व्हिडिओचे. पापलेट गरम पापलेट कोणी आणलेला? पोरी आणलेला, आम्ही नव्हतं आणलं. आम्ही सुरमईच घेतलेली फक्त. सज्जननी का दीपाबाई कोलबे ना चालले, कोलबे पण स्टार्टअप आणलेल्या. चिकन बाकी तुम्ही बघू नका, तुम्ही तुमचा कंटिन्यू करा. आणि मित्रांनो फुल धमाल मस्ती. मित्रांनो सगळ्यांच्या गप्पा एवढ्या रंगलेल्या आहेत आणि कोण कोणाला बोलायला ऐकत नाही. सगळे उज्जत करतात की तू अ मध्ये होता, ब मध्ये होता. सो मित्रांनो आता आमची पूर्ण पब्लिक जमलेली आहे आणि त्याला प्रत्येकाचं इंट्रोडक्शन आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण इकडनं. सो टायगर आणि कुठल्या तुकडीत होता? ब तुकडीत होता. अरे वा. आणि काय आज तू काय स्पेशल करणार आहे? सुरमई. अरे वा. अजून तुला काय आवडला? पोपटी. चला मग आता नेक्स्ट. समीर पडवा बोला होता की चालेल. सुरेश पाटील हिरवली तुकडी अजय पोरजी घालसर तुकडी ब सागर रायकर एकटपडा तुकडी अ डावी अ थांब, तुला सत्या बोलतात ना, मग सत्या बोल ना. हा स्टार्ट. हाय, मी साई मला पाटील, मी धरण्याची. आज जवळजवळ 20 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो, खूप मज्जा करणार आहोत. आणि मित्रांनो ही ताई झाली माझी, मी हिला ताई बोलतो आजपासून. जोशना पाटील इरमपुरी तुकडी ब. सुवर्ण पाटील बकरीचा पाला तुकडी ब. दीपिका पाटील तुकडी ब. आवाज आवाज आवाज. ए हिला सुरमई द्या. आवाज नाही परत आवाज ना. ठीक आहे, मी एडिट करून बोलतो. मला पण एडिट करू. सोनाली तुकडी ब. प्रतिभा पाटील एक मिनिट ये. चला. सो आता इकडे नेक्स्ट. अच्छा असं जमणारच ना. बोल बोल बोल. दहावी कुठल्या तुकडा होता? ए अ. राजेश तुझा आले शेवटचा. परत एकदा पुढे सांग. आणि फायनली आपले स्कॉलर विद्यार्थी होते जे 10वी मध्ये, ज्यांनी काय बोलतात 10वी मध्ये धुमाकूळ घातला होता अभ्यास करून करून. तर मी अशफाक मनसुरी 10वी ब आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे माझे वडील थँक्यू. व्हेरी गुड. फायनली मित्रांनो शेवटचं मी तर तुम्हाला माहितीच आहे राहुल पाटील आणि माझी तुकडी होती अ वर्गात होतो मी. सो चला आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत आणि स्टार्टर खाल्यानंतर आम्ही जे जेवण बनवलं आहे मटण त्याचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आम्ही तोपर्यंत एन्जॉय करतोय.
साईवाल्याला सांग म्हणजे आजचा दिवस साईवाल्याला. साई मला राहून दे लय बार तर हे सध्या बोल तुला याच्यातला कोण नाही असू दे ना रॅन्डमली घेऊ ना आपण तुला याच्यातला कोण माहिती नाही किंवा तुझा असा एक इन्सिडेंट सांग जे तुला बोलतात ना अचानक बोलतात ना अरे खाना बिनतात नॅचरल आपण येले मग आपणच खाणार ना मग त्यानं काय लाज आता तुमच्याकडून कोण प्रतिभा तुला कोण माहिती होता नव्हता हा माहिती नव्हते मग आता त्यांनी सांगितली माहिती तो कुठला आहे तो सज्जन पहिला अजून नेक्स्ट हे झालं सध्या तुझा मला वाटलं आज तू बोलला तर मी माहिती होती तुला आणि एवढा ग्रुप मी बनवायच्या अगोदरपासून आपण कॉन्टॅक्टमध्ये आहे जुन्या झाला रे तो अरे काय राजा 10 वर्ष एकत्र काढली ते पण वर्गानंतर ब मध्ये ढकलला आम्ही पहिली ते चौथी पहिली नाही पहिली ते चौथी आम्ही सोबत होतो सागर आम्ही सगळ्यात अगोदर बोल बोल आशपाकला माहिती नाही तू मला नाही म्हणजे सगळ्यांनाच नाही माहिती मला विचार अजून हे सुद्धा तुला माहिती आहे हा माहित आहे अच्छा ए तांबा तिला सांगू दे सास तो लेने दो नाव सांग नाव सांग जेमिनी घरात ए समीर तुला काय कोण माहिती आहे नाही माहिती सगळे माहिती आहे ब्लू ड्रेस सुवर्णा त्यांना माहिती नाही तू समीरला ना तू त्याला इंट्रोडक्शन सांग कुठली आहेस तू काही ऐकलं ना गाव सांग आमचा ओव्याचा सचिन मामा आहे ना त्याची मेवणीस मला आता माहिती झाला पेसिंग बोली म्हणजे कारण सम्याचा गॅरेज होता रुंजन नाक्यावर लग्नाला कोण कोण आलता साखरपुड्याला सम्याने पार्टी दिली तुम्हाला सम्या हे अजून कोणाला काय विचारायचंय माहितीत ना कोण येऊन बसले असं काय मनात प्रश्न ए तुझा इंट्रोडक्शन दे सगळ्या ना अरे फेमस आहे तो टायगर गावातला तुम्ही टायगर गावातला निकेश पावशे कोण सांगा निक्याच कुठेवर काय करतो म्हणजे हाऊस वाईफ आहेस का जॉब बिझनेस काय करते ब्युटी पार्लर पण आहो माझ्या सासरच्या नावाने आहे. अच्छा अच्छा किती कमवतोस महिन्याला सॉरी मित्रांनो जोक सपाट ते नाही विचारणार ठीक आहे अजून काय आणि मग ते करून तू घरचं पण सगळं माझी 2 मुलं आहेत एक 11वीला आहे बापरे संतूर मम्मी ना 11वीला बोऱ्या 11वी अच्छा बस आता कांता सांगेल कांता काय करते गृहिणी हाऊस वाईफ अच्छा अच्छा माझ्या 2 मुली आहेत एक 12वीला आहे आणि एक 7वीला आहे अच्छा अच्छा नंतर मोहिनी पासून हां मोठी मुलगी कितीला आहे ठीक आहे मग तू पण सांगतो मम्मीच दिसते एक 2 आणि 3 मुलं खूप कीर्ती झाला का तुझं झालं झाला आता इथं नंदाचा
बोल. हाऊसवाईफ आहे. हाऊस वाईफ आहेस. आणि मग तुझा मोठा मुलगा मुलगी कितवीला आहे काय? 4 मुलं आहे. ती मुलगी एक मुलगा. अच्छा. एकीचा 12वी होऊन बापरे. एक 7वीला आणि मुलगा 7वीला. छान छान छान. आता रोहिणी, मी बाकी एडिट करेन, बोला बिंदास बोला. बाकी तर डिलीट करायला टेन्शन फक्त 32 दात दिसतील त्याला जबाबदार मी नाही. तू आधी हसून घे ना, नंतर सांग. आणि मला 2 मुली, एक मोठी मुलगी एक 7वीला आणि एक नर्सरी. अरे वा. आणि रोहिणीच्याकडे बघून असं वाटतं खाते पिते घरकी एकदम. माझा बिझनेस आहे, आणि मेकअपची अकॅडमी आहे. अच्छा अच्छा. अरे अकॅडमी आहे, ती शिकवतं नुसतं पार्लर नाही. खारघरमध्ये. आणि मुलगी 12वीला आहे तर सायन्समध्ये CBSE. ग्रेट ग्रेट. ती पण संतूर मम्मी आहे. दिसतात ना, कोणाला बोलायची गरजच ना. स्टार्ट. मी सुवर्णा पाटील, माझा मुलगा 13वीला आहे आणि छोटा 9वीला आहे. ही आमच्या मामीची बहिणीस. हाय, मी दीपिका पाटील, जॉब करते ॲज अ सिनियर ऑफिसर म्हणून. पगार किती? मी ना तो टेक्स्ट मध्ये लिहिन ना वरती 1.5 लाख पगार. नेक्स्ट. हाय, मी सोनाली, मी हाऊसवाईफ आहे, मुलगा 8वीला आहे. चल बोल. मी प्रतिभा, मी BMC मध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून जॉब करते. मला एक मुलगा आहे, 6th स्टँडर्डला आहे तो. आणि मला गायनाची खूप आवड आहे, तेही माझं चालू आहे. भजन. हा. भजन शिकणं चालू आहे. अच्छा अच्छा. ओके ओके. हाय, मी प्रेमा हाऊसवाईफ आहे. मला एक मुलगी आहे. नेक्स्ट. वाईफ आहे. माझी मुलं 2, एक 10वीला आणि 2रीला. अच्छा. इकडनं इकडं बोला. हाय, मी सपना पाटील, मला 2 मुलं आहेत. मी सध्या हाऊसवाईफ आहे. व्हेरी गुड. अख्खी मच्छी आमची हिने साफ केली. आता बिझनेस ऐका ऐका, पोरांचा स्टेटस ऐका आता. हाय समीर, मी रिअल इस्टेटचं ऑफिस आहे माझ्या खारघरला, सेक्टर 2ला. अजून फॅमिलीमध्ये अंडर प्रोसेस आहे. हे बरोबर आहे, बरोबर. गुड न्यूज ऑन द वे, गुड न्यूज ऑन द वे. गुड. हां, अजून काय बोलायचं? व्हेरी गुड. ऐका ऐका. हाय, मी सुदेश पाटील, माझं रेस्टॉरंट बाहेर आहे आणि माझी एक मुलगी आहे 4th स्टँडर्डला. अच्छा अच्छा. व्हेरी गुड. हां, नेक्स्ट ऐका आता. हाय, मी सज्जन गायकर, माझा बिझनेस आहे छोटासा. छोटासा. ठीक आहे. सगळ्यात मोठा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग म्हणून कंपनी आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. माझा खारघरला ऑफिस आहे द क्राऊन बिल्डिंगमध्ये. अच्छा आणि मला एक मुलगी आहे. अच्छा. नेक्स्ट. स्टार्ट. मी अजय पोरजी, मी दीपक फर्टिलायझरमध्ये जॉब करतो आणि लोडाची जी लिटिगेशनचे प्रॉब्लेम्स असतात आहेत ते सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, व्हेरी गुड. आणि फॅमिलीमध्ये तुला? त्यामध्ये मला एक मुलगी आहे सिनियर KGमध्ये. व्हेरी गुड. मी सागर गायकर, मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि होम डेकोरेटर, इंटेरियर डिझायनरचं काम आहे. अरे व्हेरी गुड. परत स्टार्ट. हाय, मी शीतल बर्वे, निपॉन पेंटमध्ये जॉब करतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. व्हेरी गुड. मुलगी 2nd क्लासला आहे, मुलगा 5 वर्षाचा आहे. व्हेरी गुड. सत्या स्टार्ट. जोरात. मी सतीश पाटील, जॉब करतो. मुलीचा बड्डे का होता सांग. काल तुझ्या बोलवला हे झाला. काल का परवा झाला. बड्डे जोरान केला हो. जोक जोक. नेक्स्ट. हाऊस वाईफ झाला का? चल बोल. मी अश्वान आणि मी सध्या वर्किंग ॲज अ मॅनेजर परचेस INX इंडिया लिमिटेड रबारीला जॉब करतो गेले 10 वर्ष. आणि माझ्या फॅमिलीमध्ये मी आणि माझा 5 वर्षाचा मुलगा आहे. आम्हाला एकच मुलगा आहे मला. आणि मम्मी पप्पा असतात नाशिकला. मी नाशिक ते मुंबई दर हप्त्याला ट्रॅव्हल करत असतो. गाडीने येतच होता जय नाशिक करून पहिले ऑफिसला. मी 2 दिवसांनी यायचो, दर 2 दिवसांनी ट्रॅव्हल करायचो मी. आता ते चेंज केलं. आणि आज पण तो नाशिक करून आला इकडे स्पेशली. हे डायलॉग परत.
परत मी व्हिडिओ पॉज केला. कुठून आले, कोण आले खोपोलीची? मला ना माहिती कोण खोपोलीचे आले. ए सोनालीसाठी टाल्या वाजा. कुठे बनवला केक? हो ना, ओळखीच आहे. ओळखीचं आहे. मी त्या ग्रुपवरच टाकतो. आशपा किरवलीला राहायचा आणि सरांची मोठी सायकल होती ती ॲटलसची, तर ती कैची मारून चालवायचं ना का दिलंय. ऐका ऐका राहुल इकडनं होता आणि मी समोर होतो. सायकल चालवत होतो आम्ही. आसपास राहुलला बोलतोय का ठोकू तुला आणि जोरात ठोकली राहुलला. राहुल गवतामध्ये आणि 10 मिनिटं शोधत होतो राहुलला. एवढा गवत होता, मी याला गवतच नव्हतं. मी उलटा पालटा, याने एवढं जोरात ठोकला, उलटा पालटा खाली. अरे एकदम खाली पडलेलो मी. एकदम परफेक्ट तो इधर चिकन पकोड़ा तैयार हो रहा है. खाना खाने के बाद अपन निकेश भाई के निकेश भाई के सीधा प्रसन्न. सो मित्रांनो, केक कटिंग झालेला आहे आणि खूप मजा धमाल इकडे चालू आहे आमची. चला पटपट केक खाऊन घेऊया. लवली वाट सत्या झोपला नव्हता रातभर. बरोबर व्हिडिओ बरोबर. हा चालू व्हिडिओ चालू आहे बरोबर व्हिडिओ मध्ये. येस व्हिडिओ चालू आहे, तुम्ही ऍक्शन करा. व्हिडिओ हा व्हिडिओ चालू आहे, फोटो नाही. तुम्ही कंटिन्यू करा. हा बेस्ट. मित्रांनो फायनली आता आम्ही जेवत आहोत आणि जेवणामध्ये आयटम बघू शकता तुम्ही. मटन आहे आणि चिकन पकोडा आहे, पापड पण आहे, भाकरी पण आहे आणि सगळे आवर्जून जेवत आहेत. सो चला मी पण पटकन जेवून घेतो, फटाफट भूक लागले. चला फायनली जेवूया आपण. प्रतिभा अंजीर बर्फी आज जिवलीची घे, पनवेलची का जे आज फक्त जब खाने के बाद कुछ मीठा हो जाए बाबा. मला हातान दे तो काय बोलतात व्हेजवाल्यांना परत ते हात. हा ना तर परत थँक्यू. मस्त आहे. त्याच्यासाठी ना श्रीखंड द्यावाला प्रसाद. इकडे VIP मीटिंग चालू आहे. इकडे मित्रांनो ऑर्गनायझर आहेत आपले, ज्यांनी हा गेट टुगेदर एकदम सक्सेसफुल बनवला. साईमाला आणि ज्योत्स्ना त्यांनी हा प्लॅन केला होता पूर्ण. आणि जेवण तर एकदम अप्रतिम बनवलं आहे. मटन तर एकदम टेस्टी झालं आहे. आणि कोलबी अजून काय काय बनवलेलं आपण.
पापलेट, सुरमई. सो मित्रांनो, फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं आजचा गेट टुगेदर. कारण की ऑलमोस्ट 20 वर्षानंतर काही मित्रमैत्रिणी आम्हाला भेटल्या. काहींचे चेहरेही आम्हाला आठवत नव्हते आणि जेव्हा आम्ही इकडे आलो, आम्ही एकमेकांचं इंट्रोडक्शन घेतलं तेव्हा माहिती झालं की अच्छा ही ती येतात. कारण की चेहरे काही बदललेले आहेत, पण नंतर समजलं अरे हां हे ह्या गावातली, ती त्या गावातली. खूप भारी वाटलं. सो आणि तुम्ही हा बघू शकता फार्म हाऊस खूप भारी आहे. आणि हा फार्म हाऊस आहे पिसारवे गावाच्या पाठीमागे. तिकडे एक दुसरा तलाव आहे. ॲक्च्युली पिसारवे गावात 2 तलाव आहेत, एक फ्रंटला आहे आणि एक बॅक साईडला. तो बॅक साईडला जो तलाव आहे त्याच्या पाठीमागे हा फार्म हाऊस आहे आणि खूप भारी आहे इथला एरिया. इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल आहे, पण आम्ही काही स्विमिंग पूलमध्ये गेलो नाही कारण की एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी संपत नव्हत्या. सो आम्ही नेक्स्ट टाईम बघू, प्लॅन करू. खूप भारी वाटलं 20 वर्षानंतरचा आमचा गेट टुगेदर. सो आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल. सो चला तुम्हाला इथला फार्म हाऊसबद्दल सांगतो. तुम्हाला देखील हा फार्म हाऊस बुक करायचा असेल तर याची डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही या इकडे आणि खूप स्वस्तामध्ये तुम्हाला फार्म हाऊस भाड्याने भेटेल. मित्रांनो, थोडा तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. आणि संध्याकाळच्या आता वाजलेत 4:45 आणि इथला व्ह्यू बघा. आणि आमच्या सगळ्या मित्रांच्या गाड्या, प्रत्येकजण आपापल्या चांगल्या मार्गाला आहे. कोणाचा बिझनेस आहे, कोण जॉबवाला आहे आणि सगळे वेल सेटल आहेत. हे बघून खूप भारी वाटलं. आणि इकडे एक स्विमिंग पूल आहे जो तुम्हाला मी दाखवतो. आज आमच्या गप्पाच नाही संपल्या त्यामुळे आम्ही पूलमध्ये आलो नाही, पण नेक्स्ट टाईम कधी आम्ही इकडे येण्याचा प्लॅन केला तर पूलमध्ये नक्कीच जाऊ. कारण मित्रमैत्रिणी आहेत त्याच्यामुळं कोणी आज इकडे पूलमध्ये येण्याचा प्लॅन केला नाही. पण तुम्ही कधी येत आहे तर हा बघू शकता स्विमिंग पूल. खूप सुंदर असं इकडे आयोजन केलेलं आहे मालकाने. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर डिटेलमध्ये जे डिस्क्रिप्शनमध्ये आहे माहिती तुम्ही ती बघा. आणि लोकेशन देखील मी या फार्म हाऊसची टाकेन. खूप मस्त आहे आणि एक स्वस्त दरात तुम्हाला इकडे भाड्याने हा फार्म हाऊस दिला जाईल. आणि आपल्या ओळखीमध्येच आहे त्याच्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम डाऊट असतील तर डायरेक्ट तुम्ही संपर्क साधू शकता दिलेल्या नंबरवरती. मित्रांनो, गेट टुगेदरचा प्रोग्राम संपलेला आणि सगळे एकमेकांना आता बाय करणार आहेत. सो आज खूप भारी वाटलं सर्वांना भेटून आणि खूप भारी वाटलं. सगळे मित्र एकत्र जमले आणि ती 2004 सालची जी आठवण होती ती आज परत जागी झाली. आणि तुम्ही इकडे बघा आणि सज्जन शेट पण चाललेला आहे. आणि सज्जन शेटची गाडी बघा, खूप छोटी गाडी आहे. संध्याकाळी अरे बाय, चला बाय बाय. अरे वेलकम. सो आता निरोप समारंभ पुन्हा एकदा. अरे बाहेर तर निघा सगळ्यांनी. द्या. किती रेंट होता? रेंट किती होता त्याचा? 3 गॉगल. अरे वा. पण गॉगल गाडीमध्ये ठेवायला पाहिजे, कामं येते. थँक्यू. मस्त आयोजन. आणि बिस्लेरी वाले चाललेले आहेत. चल मग भेटू. घरीच आहेस की? चालेल भेटू आपण. चला मिळते. थँक्स फॉर कमिंग. हा चला चौकात जा. बाय बाय बाय. सी यू गाईज. बाय. बाय बाय. सो फायनली मित्रांनो, सगळे मित्र मैत्रिणी आता घरी गेलेले आहेत आणि साई मला थोडी थांबलेली आहे कारण की ती सगळं इकडचं आवडणार आहे. आणि तिच्या ओळखीमधला एखादा फार्म हाऊस होता तर ती थोडी थांबलेली आहे इथे. सगळं आवडून घेणार आहे. सो आपण देखील आता निघणार आहोत जायला.
सो हेच होतं आमचं 10वीचं 2004च्या बॅचचं 2004च्या बॅचचं गेट टुगेदर. सो चला मित्रांनो, बाय बाय, निघूयात आपण इथून. सो एवढंच होतं. सो मित्रांनो, एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आमचा गेट टुगेदर खूप छान प्रकारे इथे पार पाडला आणि सर्वांनी खूप धमाल मस्ती केली. ॲक्च्युली जेवण आणि स्टार्टर बनवण्यातच एवढा टाईमपास झाला की बाकीच्या गोष्टींना टाईमच नाही भेटला. ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण सर्व बिझी, कोणी लांबून आले होते त्याच्यामुळे पटापट सर्वांची घाई झाली. आत्ता वाजलेत 5:30. सो ऑलमोस्ट सगळे गेलेले आहेत आणि चला मग आपणही निघूया इथून. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चला बाय. 15 मिनिटं चल बाय बाय बाय. सो चला फायनली मित्रांनो इकडून आपण निघूया.